तुम्ही खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा मस्त शेवग्याच्या शेंगांचा रस्सा करतोय। नेहमी आपण डाळ घालून शेवगा करतो किंवा सुका शेवगा करतो, पण आज आपण कमी साहित्य वापरून वाटण घालून अशी चमचमीत रस्सा भाजी करतोय। तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर ही रस्सा भाजी करू शकता, लपतपीत पण करू शकता, मस्त चवीला लागते। नक्की करून पहा। नमस्कार, मी सुचिता's किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण मस्त चमचमीत शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी करतोय। रेसिपी खूप सोपी आहे, एकदा करून नक्की पहा। चला तर मग रेसिपी सुरू करूयात, पण त्या अगोदर साहित्य बघूयात। तर शेवग्याची भाजी करण्यासाठी इथं मी 5 ते 6 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। शेंगा खूप जास्त जाड घेऊ नका, त्याच्या बिया खूप निबार असतात आणि त्या कडकड लागतात, किंवा खूप बारीक पण शेंगा घ्यायच्या नाहीत। शेंगा या अशा पद्धतीनं मध्यम जाडीच्या घ्यायच्या। आता या शेंगा आपल्याला कापून घ्यायचेत। कोणतेही शेवग्याची भाजी करत असताना साधारण 2 ते 2.5 इंच शेवग्याचे तुकडे करायचे आणि कापत असताना अशा प्रकारे कापायची, म्हणजे शेंगाची साल पण निघते। जेवढी साल निघते तेवढी काढून घ्यायची, आणि जर आपण साल तशीच ठेवली तर शेंगाच्या आतपर्यंत मसाला जात नाही। तर अशा प्रकारे सर्व शेंगा कापून घेऊ। शेंगा कापून मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेत। आता शेंगा आपल्याला पहिल्यांदा शिजवून घ्यायचेत। त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये शेंगा घालायच्या आणि त्यातच अर्धा चम्मच मीठ घालायचे, आणि पाण्याला उकळी येऊ लागली की मग त्याच्यावर झाकून 15 ते 20 मिनिट मध्यम गॅसवर शेंगा शिजवून घेऊ। साधारण बघा 20 मिनिटांनी शेंगा चेक करूया। तर एक शेंग मी तुम्हाला दाबून दाखवते, बघा शेंग सहज तुटते, म्हणजे ती शिजली आहे। आता वाटण करून घेऊ। तर वाटण करण्यासाठी कढई गरम करायला ठेवले। कढई मध्यम गरम झाली की मग यामध्ये अर्धी वाटी सुके खोबरे घालायचे। गॅस हा कमीच ठेवायचा आणि हे सतत हलवून घ्यायचं। तर 1 ते 2 मिनिटातच खोबरे चांगले भाजून घेतले। आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर कढईमध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेत। त्यामध्येच थोडं तेल घेऊन कांदा भाजून घेऊ। तर यामध्येच 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो घालू आणि हे सर्व भाजून घेऊ। तर बघा 4 ते 5 मिनिटातच कांदा टोमॅटो भाजून झाले। आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ। आता मिक्सरच्या भांड्यात घेऊया 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चम्मच धने आणि 2 चम्मच डाळ नसेल तर 1 चम्मच बेसन पीठ घेतले तरी चालेल। त्याचबरोबर भाजून घेतलेले खोबरं, थोडी कोथिंबीर आणि भाजून घेतलेला कांदा टोमॅटो, हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ। आता भाजी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवले। त्यामध्ये मोठे 2 चम्मच तेल घेऊ। तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये बारीक केलेले सगळं वाटण घालायचं। वाटण परतून मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिट हे सर्व परतून घेऊ। वाटण बघा 2 मिनिट परतून घेतले। आता यामध्येच पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा टीस्पून लाल मिर्च पावडर आणि 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला, हे सर्व वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। 4 मिनिट परतल्यानंतर याला मस्त तेल सुटले आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेले शेंगा पाण्यासकट घालायच्या
अगदी गरज लागली तर रस्सा तुम्हाला जास्त हवा असेल तर थोडं पाणी वाढवले तरी चालेल. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. पण मी शेंगा शिजवताना मीठ घातलेले, त्यामुळे आता मीठ घातले नाही. चव बघा आणि मग मीठ लागलं तर घाला. आता गॅस हा मोठा करून उकळी आणू. भाजीला उकळी आली आहे. आता गॅस कमी करून 10 मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घेऊ, म्हणजे रस्सा मिळून येईल. 10 मिनिटांनी बघा शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत. आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. तर बघा मस्त तर्री आलेली आहे. आपली ही मस्त चमचमीत वाटण केलेली शेवग्याची रस्सा भाजी तयार झाली आहे. आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम शेंगा सर्व करूया. चला तर मग मस्त गरमागरम चमचमीत वेगळं वाटण करून ही शेवग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.